प्लास्टिक बंदी लागू झाल्याच्या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनानं नवी पेठ इथं धडक कारवाई केली। या कारवाईस व्यापाऱ्यांनी तीव्र विरोध दर्शवून काही व्यापाऱ्यांनी दुकान बंद करण्यावर भर दिला। राज्यात शनिवारपासून प्लास्टिक बंदी लागू झाली आहे। प्लास्टिक जवळ बाळगल्यास 5,000 रुपयांचा दंड ठोठावण्याची तरतूद देखील कायद्यात करण्यात आली आहे। दरम्यान या पार्श्वभूमीवर पालिका प्रशासनाच्या वतीनं शनिवारी सकाळी नवी पेठ इथं धडक कारवाई सुरू करण्यात आली। या भागातील नामदेवचुडा या दुकानाची तपासणी केली असता प्लास्टिकचे कॅरीबॅग सापडल्या। पालिकेच्या पथकानं या कॅरीबॅग जप्त करून दुकानदारांना 5,000 रुपयांचा दंड ठोठावला। दरम्यान यावेळी व्यापाऱ्यांनी पालिकेच्या या कारवाईस तीव्र विरोध केला। पालिकेच्या अधिकाऱ्यांनी गुन्हा दाखल करण्याचा इशारा देताच यावेळी 5,000 रुपयांचा दंड भरण्यात आला। दरम्यान विभागीय अधिकारी मोहन कांबळे यांनी या कारवाईची अधिक माहिती दिली। महाराष्ट्र शासनाने हे प्रदूषण जे प्लास्टिक होत होतं, तिथं प्लास्टिक कचरा कोणाला जाऊन टाकला तर ती विरघळत नाही, पण त्याचा नष्ट होत नाही। त्यामुळं मोठ्या प्रमाणात आणि ते जनावरं आता घरगुती काय शिळा अन्न वगैरे असं ते कॅरीमध्ये टाकतात, तर ते उघड्यावर टाकलं की ते काही म्हशी जे जनावर आहेत ते सुद्धा ते खात होते, त्यामुळे त्यांना पण रोग होत होता, थोडी गाठी होत होत्या पोटामध्ये। तर यासाठी आणि सगळं जर प्लॅस्टिक आहे ना ड्रेनेजमध्ये जाऊन किंवा जे नाले आहेत त्याच्यामध्ये जाऊन अडकून मोठ्या प्रमाणात पाणी तुंबत होतं। याकरता माननीय महाराष्ट्र शासनाने जे प्लॅस्टिक बंदी आणि त्याचं जे प्रोडक्शन आहे ते बंद करण्याचा निर्णय घेतलेला आहे व प्लॅस्टिक स्टॉक करणे, हाताळणे यावर देखील बंदी घातलेली आहे। त्याची अंमलबजावणी आजपासून सुरू झालेली आहे। माननीय आयुक्त डॉक्टर साहेब यांनी त्याची अंमलबजावणी करण्याबाबत सर्व विभागांना आदेश दिलेले आहेत। ही कारवाई सुरू होताच काही व्यापाऱ्यांनी आपली दुकानं बंद केली। पथक गेल्यानंतर पुन्हा ही दुकानं उघडण्यावर भर देण्यात आला। दरम्यान नवी पेठ व्यापारी असोसिएशनचे सचिव विजय पुकाळे यांनी प्लास्टिक बंदीच्या निर्णयाचं स्वागत केलं। मात्र शासनानं नेमक्या कोणत्या कॅरीबॅगना बंदी घातली आहे याचं स्पष्टीकरण देणं गरजेचं असल्याचं ते म्हणाले। महाराष्ट्र शासनाने नुकतंच प्लास्टिक बंदीबाबत एक आदेश काढलेला आहे। त्या आदेशानुसार सोलापूर महानगरपालिकेच्या आयुक्तांनी संबंधित अधिकाऱ्यांना आदेश दिले की ज्या ज्या ठिकाणी व्यापाऱ्यांकडे असतील किंवा नागरिकांना असतील जे प्लास्टिकचे कॅरीबॅग असतील ते जप्त करून त्याच्यावर कारवाई करावी। हा निर्णय नागरिकांनी आणि व्यापाऱ्यांनी स्वागत केलेला आहे, परंतु यामध्ये प्रत्यक्षात संबंधित अधिकाऱ्यांना कोणते प्लास्टिक कॅरीबॅग जप्त करायचे आणि कोणत्या पद्धतीने कारवाई करायची याची आदानतरी माहिती आता या ठिकाणी मला दिसून आली। म्हणून संबंधित अधिकारी जे असतील ते वास्तविकता नागरिकांना योग्य पद्धतीने मार्गदर्शन आपण करावं की नागरिकांना व्यापाऱ्यांनी जे कॅरीबॅग दिलं जातं विक्री केल्यानंतर एखाद्या वस्तूची हे न देता हे कॅरीबॅग पहिल्यांदा बंद करावं आणि जे व्यापाऱ्याकडे जे वास्तविक माल पॅकिंगमध्ये आलं ते प्लास्टिक पिशवी असतील त्याचा आता आम्ही जेणेकरून तो विल्हेवाट आम्ही लावू करून त्याला काहीतरी मार्ग शासनाने सुद्धा काढावा। शासनानं एकीकडे ब्रँडेड कंपन्यांच्या पॅकिंगला परवानगी दिली, मात्र लोकल फूड प्रॉडक्टवाल्यांना यातून वगळलं। हा दुटप्पीपणा असल्याचं एका व्यापाऱ्याने सांगितलं। नमस्कार, मी अभय जोशी, भाग्यश्री चिवडा या फर्मचा मालक। काल आम्ही 25-30 फूड असोसिएशनचे आम्ही सगळे सदस्य मिळून महापालिकेत आरोग्य विभागात गेलो होतो। तर त्यांनाही नीटची कल्पना नसल्यामुळे आम्ही प्रदूषण महामंडळाचे अधिकारी आवटे साहेबांकडे गेलो। त्यात त्यांनी असं सांगितलं की 21 मार्चच्या कायद्यामध्ये आणि नंतरच्या 11 एप्रिलच्या कायद्यामध्ये त्यात त्यांनी असं सांगितलेलं की फर्स्ट टाईम मॅन्युफॅक्चरर म्हणजे मी माल तयार करतो नमकीन चिवडा मी तिथंच पॅक करतो तर त्याला अलाउड आहे, कारण अजून फूड ग्रेडेड प्लास्टिक बाजारात आलेले नाही आहेत। आम्ही त्यांना विचारलं फूड ग्रेडेड प्लास्टिक आज बाजारातच नाही, आम्ही करायचं काय? तर त्यांनी म्हणजे कायद्यात असं दिलेले आहे की पहिल्या ह्याला तुम्हाला अलाउड आहे, नंतर पुन्हा तुम्ही दुकानात विकू शकत नाही, लूज ठेवू शकत नाही, रिटेल तुम्ही प्लास्टिक करू शकत नाही, पण जिथं मॅन्युफॅक्चरिंग आहे तिथं आम्ही पॅक करून विकू शकतो। मी त्यांना म्हटलं तुम्ही जर बंदी आणायचं म्हटलं तर तुम्ही टाटा मीठ सगळ्या ह्याला तुम्ही बंदी आणायला पाहिजे ना, त्यांच्याही प्लास्टिकच पिशव्या आहेत, त्यांना तुम्ही बंदी आणताय का? ते म्हणले ते ब्रँड आहे। म्हणलं आमचा पण ब्रँडच आहे, आमचाही ट्रेडमार्क कॉपीराईट रजिस्टर्ड फॉर्म आहे। मोठ्या ब्रँडला तर तुम्ही ब्रँड लहान का मोठे ठरू शकत नाही, ब्रँड हे ब्रँड असतं अकॉर्डिंग टू डेफिनेशन ऑफ ब्रँड, आमचाही ब्रँडच आहे। दरम्यान प्लास्टिक बंदीमुळे व्यापाऱ्यांना अनेक अडचणी येत असून नागरिकांना आता कापडी पिशवी वापरण्याची सवय करून घ्यावी लागणार आहे।